ही पप्पी जी असते ना ती खूप खास असते आणि या किसेसमधून सुद्धा तुम्ही तुमचं प्रेम दाखवू शकता. ऑफकोर्स फिजिकल अट्रॅक्शन असतं, पण त्यासोबतच काही गोष्टी या इमोशनल अट्रॅक्शनच्या सुद्धा या किसेस थ्रू असतात. एकंदरीतच काय की कोणते किसेस मुलींना आवडतात, कोणत्या ठिकाणी केलेले आवडतात आणि त्याचा अर्थ मुली काय घेतात, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. काय अर्थ घेतात यापेक्षा नॉर्मलीच त्याचा अर्थ तो आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो आजचा व्हिडिओ अति रोमॅन्टिक असणार आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसे आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लुक. आज मात्र जरा ओढणीचा ड्रेस वगैरे मी घातलेला आहे. पण व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि छोट्या टिप्ससुद्धा अशा काढून ठेवलेल्या आहेत मी. सो अशा काही जागा आहेत शरीरात वरच्या, जिथे किस केलेलं मुलींना खूप आवडतं. मी सुद्धा तुम्हाला एक गोड अशी अशी छान पप्पी देईल जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर. सो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो पहिला पार्ट आहे फोरहेड किस. माथ्यावरचं जे किस असतं ते मुलींना खूप जास्त छान वाटतं. कारण याच्यामध्ये तुम्हाला तिची किती काळजी आहे हे दाखवलं जातं. इट्स अ अनकंडिशनल लव्ह टाइप. म्हणजे निस्वार्थ प्रेम हे इथे दाखवलं जातं. मला तुझ्या प्रेमाबदल्यात काहीतरी हवंय असं काहीच नसतं. माझं प्रेम आहे, दॅट्स इट. तुझ्या आनंदात मी आहे, दॅट्स इट. इट्स अ अनकंडिशनल लव्ह. सो माथ्यावरचं जे किस आहे ते ते सगळं शो करतं. सोबतच की मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, फ्युचरमध्ये तुझ्यासोबत असणार आहे. सो हे जे प्रेम आहे ते इथे किस केल्याने हे सगळं सांगितलं जातं. त्यामुळे मुलींना इथे किस केलेलं आवडतं. यार, याला खरंच माझी किती काळजी आहे, हाऊ स्वीट. लगेच मुलींना असं जाणवतं की याला माझी काळजी आहे. आणि ज्या व्यक्तीला काळजी असते त्याला सांगावं लागत नाही की मला इथे किस कर. ज्या व्यक्तीला काळजी असते तो आपसुकच इथे किस करतो. सो मुलींना ते खूप आवडतं. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच फिल्म्समध्ये पाहिलं असेल, रिअलमध्ये पाहिलं असेल की आई मुलांना इथे किस करते, वडील इथे किस करतात. इट मीन्स की माझं तुझ्यावर अनकंडिशनल प्रेम आहे, खूप प्रेम आहे. सो हे इथे असं शो केलं जातं. सो त्यामुळे हे हे जे किस आहे ते खूप जास्त खास आहे आणि त्यामुळे त्यामुळे मुलींना इथे किस केलेलं आवडतं. ऑफकोर्स ती सांगणार नाही की मला इथे किस कर, बिकॉज तुमच्या कृतीतून, तुमच्या या किसमधूनच तिला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. सांगावं लागलं तर मग काही अर्थच नाहीये ना, की काय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आपण अशा पद्धतीने काही सिच्युएशन्स नंतर तिथे तिला किस करायला हवं. तुम्ही खूप दिवसांनी भेटलात किंवा काहीतरी छान आयुष्यात घडलेलं आहे. सो अशा वेळी तिथे किंवा खूप जास्त इमोशनल झालात तेव्हा तिथे किस केला. सो ते खूप जास्त छान वाटतं, काळजी वाटते. ऑफकोर्स तुम्ही ही गोष्ट पब्लिकमध्ये करू शकता. इतकं काही ऑकवर्ड नाहीये ही गोष्ट. सो इट्स नॉर्मल थिंग. ओके. नंबर 2 इज नेक. म्हणजे हा ट्रिगर पॉइंट असतो इथे. मुलींना किस केलं ना, म्हणजे हार्मोनल चेंजेस होतात. म्हणजे अगदी अशा अंगात अशा गुदगुल्या निर्माण होतात. खूप छान वाटतं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीजची स्टार्ट मी म्हणू शकते इथून सुद्धा होते. ते खूप, खूप, खूप जास्त अति रोमॅन्टिक आहे. खूप ट्रिगर पॉइंट आहे. खूप गूजबम्स, अंगावर शहारे वगैरे येतात. सो हे किस जे आहे, नेक किस, ते मुलींना खूप आवडतं. मुली अशा डायरेक्ट बोलत नाहीत. ऑफकोर्स मुली अजून सुद्धा काही बाबतींमध्ये लाजतात, पण मुलींना आवडतं की तुम्ही बॅक साईडने येऊन इथे किस करताय. हे खूप 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 जास्त रोमॅन्टिक असतं. ऑफकोर्स ही गोष्ट तुम्ही पब्लिकली नाही करू शकत. ऑफकोर्स तुम्ही दोघं एकांतात असले पाहिजे आणि जिथे कोणाला बघून काही विचित्र नाही वाटणार. कारण आपल्या नजरेत जे छान प्रेम असतं ते बाकीच्यांच्या असेल असं नाही. सो एकांतात एखाद्या खोलीमध्ये इथे किस केलेलं मुलींना आवडेल. आणि बऱ्याचदा ना या किसचा अर्थ काय आहे, की आपुलकी आहे, प्रेम आहे, पॅशन खूप जास्त आहे. जेव्हा ती सुद्धा हे किस एन्जॉय करत असते तर त्यामध्ये पॅशन दाखवलं जातं है ना, पॅशन. सो पूर्ण मान जी आहे, नेक, इथे किस करणं फार जास्त रोमॅन्टिक असतं, ट्रिगर पॉइंट असतो. आणि इव्हन तुम्ही बघितलं असेल लव्ह बाईट की इथे असतात, त्या उठून दिसतात आणि त्या मुलींना जेव्हा तुम्ही गर्लफ्रेंड असता, म्हणजे त्या मुली जेव्हा तुमची गर्लफ्रेंड बनतात, म्हणजे एकंदरीतच जी कोणती गर्लफ्रेंड असते, बायको असते, तिला आवडतं ही किस वगैरे मिळालेल्या, डाग दिसतायत. सो ते छान वाटतं. हां, लाज वाटते पण तितकंच छान आहे, की कोणी बघितलं तर काहीतरी चिडवेल वगैरे. पण छान वाटतं. निशाणी सोडली आहे तुम्ही. सो
नेक किसेस खूप छान असतात. इव्हन सांत्वन सुद्धा दिलं जातं. एखादं तुम्हाला सरप्राईज द्यायचं असेल, ओके, सरप्राईज काहीही असेल, की मी नवीन गाडी घेतली आहे, मला इतक्या-इतक्या पॅकेजचा जॉब लागलेला आहे, व्हॉटएव्हर तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल. सो ते सरप्राईज जे आहे, ते तुम्ही इथे किस करून जर का सांगितलं, तर त्याच्यातली गंमत जी आहे ती आणखी वाढते किंवा आणखी ते इंटरेस्टिंग वाटायला लागतं. सो जेव्हाही तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल आणि तेव्हा तुम्ही इथे किस केलत, तर ते फार रोमॅन्टिक वाटतं. म्हणजे बऱ्यापैकी आता नवरा-बायको जे आहेत त्यांना या गोष्टी पॉसिबल आहेत, की काहीतरी त्याला आयुष्यात नवऱ्याच्या काहीतरी छान घडलंय आणि तो तिला ते सांगायचंय. सो इथे किस करून, मागून इथे किस करून तो ती सरप्रायझिंग गोष्ट सांगू शकतो. सो इट्स अ व्हेरी, व्हेरी, व्हेरी रोमॅन्टिक. सगळ्याच मुलींना नेक किसेस खूप, खूप, खूप आवडतात. ट्रिगर पॉइंट आहे. तिचंही पॅशन, हार्मोनल चेंजेस चेंज होतील, तुमचंही होतील. सो नेक किस सेकंड होता. थर्ड इज इयर्स. हां, म्हणजे माहीत नाही तुम्ही ऐकलं असेल की नाही, पण कानाच्या मागे किंवा इयर लोब्स म्हणजे हा जो भाग असतो ना, थांबा जरा जवळून दाखवते कानातलं काढून. सो हा जो भाग असतो इयरलोब, सो तिथे सुद्धा किस केलेलं मुलींना खूप आवडतं. खूप छान. आणि तुम्ही किस करताना कानात काहीतरी बोलताय, लाइक तुम्ही फिल्म्समध्ये पाहिलं असेल की आय लव्ह यू अँड ऑल, असं काहीसं तुम्ही विस्पर करताय कानामध्ये, तसंच ऐकू येतं जेव्हा तुम्ही कानात काहीतरी बोलताय. सो इट्स व्हेरी रोमॅन्टिक, इट्स व्हेरी, व्हेरी, व्हेरी रोमॅन्टिक, इट्स व्हेरी पॅशनेटिंग. खूप खतरनाक छान वाटतं. अ, असं छान गुदगुल्या सुद्धा होतात आणि हे खूप जास्त रोमॅन्टिक आहे. तुम्ही अनेक फिल्म्समध्ये रोमॅन्टिक बघितलं असेल, की इथे किस केल्याने अ, ती मुलगी जी आहे, ती सुद्धा फिजिकली आणखी ॲक्टिव्ह होते आणि काय म्हणू शकतो, फोरप्लेमध्ये सुद्धा नेक, इयर किस खूप मोठा रोल प्ले करतात. सो इट्स व्हेरी, व्हेरी, व्हेरी रोमॅन्टिक. आता याचा अर्थ काही नाहीये, की अ, एक रोमॅन्टिक गोष्ट आहे. असा विशेष असा काही अर्थ नाहीये. अट्रॅक्टिव्ह आहे, इतकंच आहे. आणि ते खरंच खूप आवडतं. इव्हन मला माहिती आहे जितकं, की मुलांना सुद्धा इथे किस केलं ना इयर लूपला, तर ते खूप आवडतं. सो तिच्या कानात तुम्ही काहीतरी बोलताय आणि इथे किस करताय. इट्स व्हेरी, व्हेरी रोमॅन्टिक. ओह! असा शहारा येतो अंगावर, असं गुदगुल्या वगैरे व्हायला लागतात, पोटात असं काहीतरी व्हायला लागतं, इतकं छान वाटतं. सो हे सगळं कधी घडतं माहिती आहे का? जेव्हा 2 लोक खरंच एकमेकांच्या प्रेमात असतात. एकतर्फी प्रेमामध्ये फार इतकं काही होत नाही, बिकॉज समोरचा रिस्पॉन्स देत असतो, है ना? किंवा तुमचं प्रेम आहे, समोरच्याचं नाहीये, असं तसं असेल, तेव्हा तो जो शहारा आहे किंवा तो जो रोमॅन्स आहे, तुम्ही प्रॉपर नाही एन्जॉय करू शकत. याच्यासाठी 2 प्रॉपर एकमेकांना पसंत करणारी माणसंच रिलेशनशिपमध्ये लागतात. ओके. आणि वन नाईट स्टँड वगैरे या गोष्टी लगेच काही जणांच्या डोक्यात येतील, तर ते त्या टाईमापुरतं पॅशन असतं. जिथे काही नाहीये. जर दोन्ही माणसं ओके असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. बट येस, जर प्रेम असेल तर आणखी त्यामध्ये मजा येते. ॲड ऑन होतं ते. देन मी लिहिलंय फिंगर्स. फिंगर्स इन द सेन्स अशा पद्धतीने तुम्ही हात एकमेकांचा हातात घेतलात आणि तुम्ही इथे किस केलत. सो ते खूप जास्त रोमॅन्टिक आहे आणि हे काय दर्शवतं, की मी तुझा जो हात आहे, तुझी जी साथ आहे, ती कधी सोडून कुठेच जाणार नाहीये. मी तुझ्या सुखात, मी तुझ्या दुःखात कायम असेल. मला तुझा हात आयुष्यभर हवाय. आपण सोबत राहू आयुष्यभर. सो खूप मीनिंगफुल अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा लग्नांमध्ये पाहिलं असेल किंवा लग्नाच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल, की तो हिरो असा हात हातात घेतो आणि मग इथे किस करतो. ह्याच्यामध्ये हे सगळं शो केलं जातं. म्हणजे दरवेळी एवढं सगळं बोलायची गरज नाहीये. हातावर किस केलं, की याचा अर्थच तो आहे, की मी तुझा हात सोडणार नाहीये. मी तुझ्यासोबत कायम, कायम, कायम असणार आहे. तू टेन्शन नको घेऊस. मला खरं तर तुला सोडून जायचं नाहीये. सो इट्स व्हेरी मीनिंगफुल. फिंगर्स जे किस आहे, हातावरचं जे किस आहे, ते खूप, खूप, खूप जास्त मीनिंगफुल आहे. आता तुम्ही हे पब्लिकली इधर म्हणजे खूप गर्दी आहे आणि तिथे तुम्ही करताय असं नाही. पण नॉर्मल असं तुम्हाला वाटलं, तुम्ही करू शकता हात हातात घेऊन. इट्स व्हेरी रोमॅन्टिक, इट्स व्हेरी मीनिंगफुल. सो हे छान आहे. देन मी लिहिलंय स्पाइन. स्पाइन इन द सेन्स की पाठ. पाठ जी आहे, पाठीवर जर का तुम्ही किस केलत, तर बापरे! अ, अति जास्त अट्रॅक्शन वाढतं. आता हे पाठीवर केल्याचा एखादा स्पेसिफिक अर्थ नाहीये, पण मुलींना आवडतं. छान वाटतं. आणि जसं मी म्हणाले, की इयर्स असतील, नेक असेल, की फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी ट्रिगर पॉइंट असतात. तशीच पाठसुद्धा एक ट्रिगर पॉइंट असतं. इट्स व्हेरी रोमॅन्टिक आणि फोरप्लेमध्ये सुद्धा मोठा रोल पाठ प्ले करते. सो
या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांनी मुलींना खूप छान वाटतं. सो पाठीचा असा स्पेसिफिक अर्थ नसला तरी सुद्धा तुम्हाला सांगते अट्रॅक्शनच्या पॉइंटने खूप मोठा रोल पाठ प्ले करते. सो तुम्ही जर का पाठीवर किस केलात, मागून हग करून किस केलं तर इट्स व्हेरी काय म्हणू शकतो, व्हेरी रोमॅन्टिक आणि व्हेरी पॅशनेटिंग. आणि ऑफकोर्स दोघांमध्ये पॅशन आणखी वाढते, आणखी तुम्ही पॅशनेटली एकमेकांना किस करू शकता. सो मुलींना ते आवडतं आणि दोघंही ट्रिगर होणार आहेत या गोष्टीने. सो बस या व्यतिरिक्त असं स्पाईनचा फार अर्थ नाही आहे, पण मुलींना आवडतं. ऑफकोर्स ही गोष्ट सुद्धा तुम्ही पब्लिकली नाही करू शकत. तुम्ही दोघं खोलीत एकत्र असाल तेव्हाच करू शकता. इट्स व्हेरी 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 रोमॅन्टिक. बट त्यानंतर हे तुम्ही कदाचित ऐकलंच नसेल किंवा ऐकलं असेल तरी माहीत नाही. मला असं वाटतंय की बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण डोळ्यांवरचं जे केस आहे ते मुलींना खूप जास्त इमोशनल करतं आणि त्याचा फार छान अर्थसुद्धा आहे. आता मी तुम्हाला दाखवते. ओके, मी डोळे असे दाबून बंद केलेत. इथे जर का तुम्ही किस केलं ना डोळ्यांवर इथे, सो ते मुलींना खूप जास्त रोमॅन्टिक वाटतं. इट शोज इमोशन्स की माझ्यासाठी या जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती तूच आहेस. मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे. खूप इमोशनल प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय जगणंच अवघड आहे. हे सगळं काही शो करतं डोळ्यांवरचं किस. सो त्यामुळे मुलींना हे किस फार आवडतं. आता जसं मी सांगितलं, प्रत्येक मुलगी नाही बोलत की मला इथे-इथे किस कर. पण जर का तुम्ही बोललात ना, हे सगळं त्या सगळ्या तुमच्या कृतीतून, तुमच्या किसमधून दिसणार आहे की याचं माझ्यावर किती जास्त प्रेम आहे. सो या किसचा अर्थ खूप जास्त इमोशनल तुम्ही आहात तिच्यासाठी. तुम्ही तिच्या डोळ्यांमध्ये कधीच अश्रू पाहू शकणार नाही आहात. तिच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला कायम चमक पाहायची आहे, कायम आनंद पाहायचा आहे. सो डोळ्यांमध्ये कसं दिसतं ना, आंखें सच बोलती है. सो त्या टाईपचं आहे की मला या डोळ्यांना जपायचं आहे. मला कायम हिला खुश पाहायचं आहे. हे इतकं सगळं काही डोळ्यांच्या वरचं जे किस आहे ते शो करत असतं. सो मी तर म्हणेल की हे किस तर तुम्ही वारंवार केलंच पाहिजे आणि काय तुम्ही कुठेही करू शकता. यात मोठी गोष्ट नाहीये. ओके, सो हे जे किसेस आहेत ते मुलींना खूप आवडतात ते मी तुम्हाला सांगितलं. आता ज्यांना काही किसेसचे अर्थच माहिती नसतील तर त्यांना सांगते. तुम्ही गालावर जर का किस केलं तर इट मीन्स की तू माझ्यासाठी एक माझ्या आयुष्यात आलेली एक गोड व्यक्ती आहेस आणि आय रिअली लाईक यू, असा त्याचा अर्थ आहे. सो तुम्ही हे फ्रेंड्सला सुद्धा करू शकता आणि आपण लहान बाळांना सुद्धा पप्प्या देतो बिकॉज क्यूट वाटते ना ती व्यक्ती. सो त्याचा अर्थ क्यूट आहे एकंदरीत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्यूट आहे. मला तू आवडतोस, आवडतेस. सो दॅट्स इट. हे असं केस आहे. आणि त्यानंतर ऑफकोर्स ओठांवरचं जे केस आहे इट्स अ पॅशन. पॅशनेटली तुम्ही वेडे झालात एकमेकांसाठी, एकमेकांना अगदी इमोशनल प्रेम आहे एका साईडला, पण जेव्हा फिजिकल अट्रॅक्शन होतं तेव्हा तुम्ही एकमेकांना किस करता, ओठांवर किस करता. अजिबात चुकीचं नाहीये, पण आपण कुठे काय करतो याचं भान असलं पाहिजे. सो याचा विशेष अर्थ काय नाही, इट्स शोज पॅशन, हाऊ पॅशनेटली यू लव्ह हिम, हर. सो तुमचं एकदम खतरनाक असं वेड्यासारखं झालेलं प्रेम, स्मूच, फ्रेंच अशा वेगवेगळ्या टाईपचे केसेस आहेत. म्हणजे एकंदरीत सोप्या भाषेत ओठांवरचे केस. सो असे आहेत आणि हे ऑफकोर्स आवडतच मुलींना, पण याआधी जर का तुम्ही या ठिकाणी किस केलं जे मी सांगितलंय, तर त्याने ती आणखी ट्रिगर होऊ शकते. आणखी छान वाटतं ते. हे इट्स नॉर्मल थिंग नाव. म्हणजे इतकं काही विशेष नाही राहिलेलं याच्यामध्ये. सो ते आहे. देन आणखी कुठे हनुवटीला सुद्धा बरेच जण किस करतात. याचा पण असा स्पेसिफिक अर्थ काही नाहीये. छान आहेस तू, इतकंच त्याचा अर्थ आहे. फार असा विशेष काही नाहीये. देन जेवढं मला माहिती आहे की हिप्स म्हणजेच की कमरेच्या खालचा भाग आणि मांड्या हा जो भाग आहे तिथं किस केला तर त्याचा विशेष अर्थ नाहीये. बट ऑफकोर्स तो सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजसाठी पुढाकार देणारा एक आहे आणि तो पण एक ट्रिगर पॉइंट आहे. बऱ्याच मुलींचं माहीत नाही मला, पण 50-50 मी सांगू शकते की हां, काही जणांना तिथून ट्रिगर होऊ शकतं, काही जणांना नाही होऊ शकत. बट तो सुद्धा एक किसचा प्रकार आहे. तिथे सुद्धा किस केलं जातं. सो हे आहे. आणि आणखी काय म्हणजे माहीत नाही आता हा प्रकार कितपत कोणी पाहिलाय की नाही, पण पायांना सुद्धा किस केलं जातं. पाय आता मी पाय असं व्हिडिओमध्ये काढून नाही दाखवू शकत, पण पायाचा सुद्धा हा जो भाग असतो ना, बोटं असतात आणि इथे जो पायाचा भाग असतो, तिथे सुद्धा केलं जातं बिकॉज तू माझ्या आयुष्यातली एक स्पेशल व्यक्ती आहेस. तुझ्या येण्याने माझं आयुष्य सुंदर झालंय. सो त्यामुळे तिथे सुद्धा काही जण किस करतात. पाया पडून किस करणं असतं ना त्या टाईपचं. सो हे फारसं करत नाहीत लोक, पण याचा अर्थ मी तुम्हाला सांगतेय जस्ट की तुझ्या येण्याने, पायाने आपण येतो की नाही कुठेही. सो
तू माझ्या आयुष्यात येण्याने माझं आयुष्य इतकं सुंदर झालंय. सो ते थँक यू जे आहे ते दर्शवलं जातं तिथे किस करून. सो असे होते किसेसचे प्रकार. अ, तुम्हाला कोणता किसचा प्रकार आवडतो जरा कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय तेही मला सांगा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश राहा, मस्त राहा आणि टेन्शन घेऊ नका, देऊ नका. काही वाटलं तर कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी आय लव्ह यू आणि माझ्याकडून आज एक मोठी पप्पी तुम्हाला. बाय बाय. अरे हो, या किसचं तर सांगायचंच राहिलं. सो फ्लाइंग किस म्हणतात याला. सो कोणीतरी जरा दूर असेल किंवा कोणाला तरी आपण आदर्श मानत असू. आदर्श इन द सेन्स कोणाचा तरी आपण फॅन असू. हां, फॅन हा शब्द एकदम परफेक्ट आहे. सपोज एखादा ॲक्टर असेल, ॲक्ट्रेस असेल आणि ती तुम्हाला असं किस देते. इट्स अ फॅन किस. म्हणजेच की तुम्ही ॲज अ फॅन म्हणून मला आवडता. माझ्यावर नेहमी असंच प्रेम करत राहा असं आहे किंवा तुमचीच व्यक्ती जरा दूर असेल. सो त्यावेळी असं किस ते उडत-उडत जाणारे असा एक बालिश प्रकार असतो. बट इट्स व्हेरी रोमॅन्टिक. म्हणजे मला असं वाटतं रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर याचा खरा अर्थ समजतो. सो क्रिंज नाहीये हे. रोमॅन्टिकच एक भाग आहे. कारण ऑप्शन नसतो ना किंवा बऱ्याचदा व्हिडिओ कॉलवर कपल्स बोलत असतात. सो मग काय करणार? सो असं किस केलं जातं. दूर असल्यानंतर असं फिल्म्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की अशी हिरोईन असं करते आणि तो तिकडून असं कॅच करून असं हृदयात ठेवतो. सो रिलेशनशिपमध्ये प्रॉपर आल्यानंतर, प्रेमात पडल्यानंतर या गोष्टी क्रिंज वाटत नाहीत, तेव्हा त्या छानच वाटतात. सो हा सुद्धा एक प्रकार होता. मला पप्पी देता-देता आठवलं. बरं ठीक आहे. बाय. आय लव्ह यू.